याच्याबद्दल आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे, तर तुम्हाला 3 पार्ट्स आहेत. आता 4th स्टँडर्डला 5th स्टँडर्डला 3 पार्ट्स आहेत. तर फर्स्ट 3 पार्ट्स मधला पहिला पार्ट आहे तुमचा 15 मिनिट्सचा. ओके, 15 मिनिट्सचा. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती आहेत की 3 हँड्स असतात, एक हवर हँड, एक मिनिट हँड आणि एक सेकंड हँड. डन. आता याच्यामध्ये सपोज जर मी तुम्हाला म्हणाले हा जो हवर हँड आहे हा आहे 3 वर, ठीक आहे, आणि हा तुमचा किंवा हा 4 वर घेऊया. बेसिक हा 4 वर आहे हवर हँड आणि हा मिनिट हँड आहे मोठा जो आहे सगळ्यात मोठा असतो तो 3 वर, ठीक आहे. नाउ क्वार्टर तुम्हाला माहिती आहे, दिस इज फर्स्ट क्वार्टर, दिस इज सेकंड क्वार्टर, दिस इज फोर्थ, थर्ड वन एंड दिस वन विल बी फोर्थ. ओके. आता बेसिक इथं वाजलेत किती बोल? 450. 450. व्हेरी गुड. सो मी हे लिहिताना मी असं लिहिणार 450, राईट. आता या 450 ला म्हणताना कसं म्हणावं लागेल आपल्याला? Quarter past 4. व्हेरी गुड. मोठ्याने Quarter past 4. क्वार्टर पास्ट 4. दॅट्स इट. नाउ सेकंड वन एक्झाम्पल, सपोज मी जर तुला म्हणाले इथे 6:15 झालेले आहेत, 6:15 झालेली आहेत, तर 6:15 ला काय म्हणायचं रुद्रा? Quarter past 6. व्हेरी गुड. सो काय येणार इथे आपलं? क्वार्टर पास्ट 6. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. जर समजा आपल्याला इथं घड्याळामध्ये हवर हँड आपला 8 वर आहे, मिनिट हँड आपला 6 वर आहे, ठीक आहे. नाउ आयुष इथं वाजलेत किती? 8:30. व्हेरी गुड. 8:30. 8:30, ठीक आहे. मग याला तुम्ही इंग्लिश मध्ये रिप्रेझेंट करताना काय म्हणणार? क्वार्टर, Quarter. Half. हाफ. व्हेरी गुड. हाफ 8. डन. क्वार्टर हाफ 8. आता सपोज जर घड्याळामध्ये वाजलेत माझ्या 9:30, तर अमोघ तू सांगायचं मला इथं काय म्हणणार तू? क्वार्टर Quarter half. व्हेरी गुड. क्वार्टर हाफ 9. व्हेरी गुड, ठीक आहे.